नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रितेश मस्करे कृषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो बारामती येथे। हे आपले परभणीहून काकाजी आले होते। त्यांनी आपलं रिसर्च मालविका हे सोयाबीन वाण लावलेलं होतं। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना मालविका वाण कसं वाटलं आपलं आणि उतारा कसा आला। तर नमस्कार काकाजी। नमस्कार। तुमचा परिचय आमच्या शेतकऱ्यांना एकदा। मी लक्ष्मण निवृत्ती मस्के, राहणार बामणी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। मी ताडेश्वर ॲग्रो फर्टिलायझर सोडून परभणीच्या मालविका विगरच्या मालविकाच्या 7 बॅग नेलेल्या होत्या। आणि त्याला आम्हाला त्याच्यामध्ये असं वाटलं की झाडाची ते शेंग जी आहे ती पण लवकर फुटली नाही। एवढा पाऊस होता यावर्षी, म्हणजे सारखा 90 दिवस पाऊस रोज होता सतत। आणि झाडाची शेंग पण अशी दाट होती, भरपूर पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे आणि पांढरे फुलं होते। आणि एक सुद्धा आमची शेंग म्हणजे फुटली नाही झाडाला। आणि 3 महिने पावसात राहून फुटवे भरपूर होते। थोडं त्याला म्हणजे पातळ आम्ही जे थोडं अंतराने जास्त विरळणी केली तुम्ही? विरळणी नाही केली, पण आम्ही पेरते वेळेस थोडं कमी बियाणं पेरलं होतं। 22 किलोच्या बॅग मध्ये आम्ही जवळपास समजा 7 बॅग मध्ये 9 एकर रान केलं होतं। तर आम्ही एक अंदाजे 18 ते 19 किलो 20च्या मध्येच पेरलेलं होतं। आणि त्याचा सावा पण माझा 16 इंचाचा होता, ट्रॅक्टरचा 16 इंचाचा होता। आणि आम्हाला याची अशी अनुभव असा आला म्हणजे एवढा पाऊस असून दररोज की ही वाळली तरी पण व्हरायटी शेवटपर्यंत फुटलीच नाही। त्याच्यामुळे एक त्याच्यात फायदा झाला शेतकऱ्याचा की जे बियाणं फुटून आपलं खाली पडते, वाया जाते जमिनीमध्ये पडून, ते गेलं नाही। आणि पुढच्या चण्याच्या पिकाला पण त्याचं आम्हाला ते पडलेल्याच जे डबल त्याला हे करावं लागतं, उगवून ते चण्याला मारते, तर ते एक फायदा झाला आपला। तर उत्पन्न कसं आलं आपल्याला काका? उत्पन्न मला याचं सर एवढ्या पावसामध्ये 9 क्विंटलचं झालं, प्रति एकर 9 क्विंटल उतार आला। आणि शेवटची आमची फवारणी पण झाली नाही पावसामुळे। 2 फवारण्या झाल्या, मोझॅक वगैरे व्हायरस अजिबात याच्यावर येलो मोझॅक तर कुठल्याच परिस्थितीत येत नाही। आणि आता पुढच्या वर्षी मी 20 बॅग करणार आहे। ठीक आहे। तर पुन्हा एकदा परिचय, मोबाईल नंबर सांगून द्याल फक्त। मी लक्ष्मण निवृत्ती मस्के, राहणार बामणी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। माझा मोबाईल नंबर आहे 9689 074501। ठीक आहे। आणि ताडेश्वर ॲग्रो फर्टिलायझर्स परभणी वरून मी बियाणं खरेदी केलं तुमचं। आणि शेतकऱ्यांनी पुढल्या वर्षात खरीप 2026 हंगामात लावायला काही हरकत नाही मालविका वाण? काहीच हरकत नाही सर। ठीक आहे।